डॉट फेकत असताना पहिलाच बॉल डॉट तुम्हाला पाहायला मिळतील. ही दोन्ही संघ एकामेकाच्या लढतीमध्ये मैदानाच्या आत तुम्हाला पाहायला मिळतील. पहिल्या दिवसातली पहिल्या फेरीतील ही शेवटची मॅच तुम्हाला पाहायला मिळते. वाशिवली आणि त्याच्या अंगेस फाईट करते सापाडे. बॉल तयार. यावेळेला पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. आता मात्र थोडीशी लाईन भरकडत असताना गोलंदाज लगेच पंच दंडित करत असताना गोलंदाजाला सांगत असताना की इट्स व्हाईट बॉल. अवंतरच्या सहाय्याने टीमचा श्री गणेश इथनं ओपन होत असताना जी बॅटिंग करते कुशल स्पोर्ट्स सापाडे या टीमचा दोन फलंदाज तुम्ही पाहू शकता. अतुल त्याच्या समवेत गणेश पाहायला मिळतील खेळपट्टीवरती. अतुल स्ट्रायकिंग एंडवरती असतील आणि बॉल ओव्हर द विकेटने तयार. यावेळेला लोवर फुलटॉस अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. पाहिलं गेलं तर खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढत असताना एक धाव इथनं वाढत असताना टीमच्या टोटलमध्ये धावसंख्या 2 या आकड्यावरती 2 धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. प्रथम बॅटिंग करत असताना टीम कुशल सापाडेची ज्या अनुषंगाने टॉस हरल्यानंतर बॅटिंग वाटेला आली. पहिल्याच बॉलवरती पाहायला गेलं तर डॉट बॉल आला. त्याच्यानंतर एक वाईडने अवंतर धावसंख्या आणि त्याच्यानंतर जी एक धाव तुम्हाला पाहायला मिळते. बॉल तयार. यावेळेला पुन्हा एकदा ऑन साईडला फक्त दिशा देण्याचं काम केलं आणि 38 सर्कलचा रेस्ट्रिक्शनचा पुरेपूर फायदा उचलत असताना अतुलच्या बॅटमधनं येतो हा पहिला चौकार. गणेश होते, माफ करा, कारण दुसऱ्या बॉलवरती स्ट्राईक रोटेट झाली होती आणि गणेश स्ट्राईकवरती जात असताना अगदी फुल्लर लेंथ होता. ऑन साईडला फक्त दिशा देत असताना बाकड स्क्वेअर लेगला पाहायला मिळाला. 6 धावसंख्येवरती तुम्हाला स्कोर कार्ड पाहायला मिळते. नक्कीच 6 धावसंख्येचा विचार केला गेला तर 6 जानेवारी कपिल देव यांचा वाढदिवस, तो 6 आकडा तुम्हाला स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतोय. चौकार आलाय धावसंख्या 6 ने इथं वाढत असताना ओव्हर द विकेट. यावेळेला ऑन साईडला अटेम्प्ट केलाय, उचललाय, क्षेत्ररक्षक दूरवरती जज करतील 2-2 क्षेत्ररक्षक पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर 2 टप्पा घेऊन बॉल सीमारेच्या पार आणि लागोपाठचा गणेशच्या बॅटमधनं हा दुसरा चौकार. अगदी व्ही शेप मध्ये लॉंग ऑनला हा फटका तुम्हाला पाहायला मिळाला. ज्या अर्थाने मिड विकेटला होते क्षेत्ररक्षक त्याच्यानंतर लॉंग ऑफला होते. 38 सर्कलचा रिस्ट्रिक्शन असेल त्याच्यामुळे पुरेपूर इथनं फायदा उचलत असताना गणेश पाहायला गेलं तर बुद्धीचे देवता गणरायाचं हे नाव गणेश तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये टीमचा डाव सावरताना पाहायला मिळते सापाडे या टीमच्या माध्यमातून. नक्की सापाडे टीम म्हटलं की चेतन पाटीलची यांना आम्हाला आठवण होते. सतीश रेकॉर्डिंग स्टुडिओचे प्रोपरायटीज आहेत त्यांच्याकडनं सुद्धा शुभेच्छा आहेत टीम सापाडेला. ओव्हर द विकेट. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढतात. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक डीपमध्ये जज करतात आणि एकच धावीतनं होईल कंप्लीट. धावसंख्येचा विचार केला गेला तर या ओव्हरमध्ये आपल्याला एक वाईट बॉल सुद्धा पाहायला मिळाला. त्या अनुषंगाने धावसंख्या आता आपल्याला पाहायला मिळते. ज्या नक्कीच खेळाडूने वयाच्या 16व्या वर्षी भारताला नव्हे तर पूर्ण विश्वाला वेड लावलं ते विश्वरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांच्या चर्सीचा नंबर म्हणजेच 10 धावसंख्या आता स्कोरबोर्ड होती पाहायला मिळते. बॉल तयार. यावेळेला फ्रंट फुटला जात असताना स्वीपचा फटका, खूप देखणा फटका पाहायला मिळाला. खूपच वेगाने चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळेल. हा दुर्मिळ फटका आणि या दुर्मिळ फटक्याचा इथं वापर केला गेला आणि पाहायला गेलं तर या बॉलवरती अर्जित होतील धाबा 4. 15 धावसंख्या पाहायला मिळाला पहिल्या ओव्हरमध्ये. आफ्टर 1 ऑन 15 धावसंख्या तुम्ही पाहता. प्रथम बॅटिंग करत असताना एकही गडी गमावला गेला नाही टीम सापाडेचा आणि धावसंख्या 15 या आकड्यावरती. खूप देखणा फटका होता ज्या अनुषंगाने पाहायला गेलं तर खूप सुरेखरित्या पद्धताली त्याचा वापर केला गेला आणि त्या फटक्याला सजवलं गेलं. हे दुर्मिळ फटके असतात. इनसाइड आऊट, त्याच्यानंतर स्वीपचा फटका, स्कूपचे फटके, हे दुर्मिळ फटके असतात. ज्या वेळेला तुमच्याकडे फुटवर्कचा वापर चांगला असेल त्यावेळेला तुम्ही असे फटके नक्कीच खेळू शकता. आणि नक्कीच नागाव गावातले काही पाठीराखे तुम्हाला नक्कीच मैदानाच्या बाजूला पाहायला मिळतील. त्यात एक आमचे सर्प मित्र आकाश पाटील हे सुद्धा मॅचचा इथनं आनंद घेत असताना पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला गेलं तर 15 धावसंख्या प्राप्त केल्या गेला 2 बॅट्समनच्या माध्यमातून. अतुल आणि गणेश होते. गणेशच्या बॅटमध्ये 2 चौकार पाहायला मिळाले. सौरभ गेल्यात दुसऱ्या षटकासाठी जो मॅन्डेटरी पॉवरचं दुसरं षटक हाताळेल सौरभ. 3 क्षेत्ररक्षक पाहायला गेलं तर तुम्हाला 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. एक डीपमध्ये स्क्वेअर लेगला लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला हे 38 सर्कलच्या बाहेरचं जाळं. इनफिल्डचा विचार केला गेला तर यष्टीरक्षकाच्या मागे शॉर्ट थर्मॅन शॉर्ट फाईन लेग तैनात केला गेलाय. त्याच्यानंतर पाहायला गेलं तर कव्हर लाईक क्षेत्ररक्षक आहे, एक्स्ट्रा कव्हर लाईक क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये
आणि एक क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला गेलं तर मिड ऑनला पाहायला मिळेल. 30 सर्कलच्या आतलं हे जाळ तुम्हाला पाहायला मिळतंय. 15 धावसंख्या पहिल्या षटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. प्रथम बॅटिंग करत असताना टीम सापाडेची अजून एकही गडी गमावला गेला नाही. दुसऱ्या षटकासाठी प्राचारण केला गेलाय सौरभ साळुंके ओव्हर द विकेट. यावेळेला लोवर फुल टॉस अगदी पाहायला गेलं तर बॅटवरती मिडल करत असताना एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक एक टप्प्यावरती चेंडूची अडवणूक आणि पंचांचा इशारा नोच्या आमच्यापर्यंत पोहोचत असताना ओव्हर स्टेपिंगचा इशारा पंच आम्हाला देत असताना आणि या बॉलवरती अर्जित होतील धावा 3. फ्री हिटचा बॉल त्याच्यावरती 2 धावा आल्या. 3 धावसंख्येतनं वाढत असताना चांगला डिसिजन पंचांचा, कारण खेळाडू नक्कीच मॅच संपल्यानंतर तंबूच्या छायामध्ये नक्कीच येत असतात, पण पंचांना कडक त्या उन्हामध्ये योग्य तो डिसिजन द्यावा लागतो आणि तोच योग्य तो डिसिजन आमच्यापर्यंत पंच पोचवत असताना याच गावातले नक्कीच या शृंखलेचे शिल्पकार सुद्धा आहेत जे ऑफिशियल पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. रुपेश गायकर पाहायला मिळतील. गुड डिसिजन. धावसंख्या आता 3 ने वाढत असताना धावसंख्या 18, 18 ऑन द बोर्ड. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस सौरभचा असेल. ओव्हर द विकेट. यावेळेला कुलवट टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदून काढत असताना काऊ कॉर्नरला हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला आणि तिथे झाले मिसफील्ड. चुका पाहायला मिळतात, ज्या अर्थाने क्षेत्ररक्षणाचं जाळं इथनं खूप सुरेखरित्या सजवलं पण स्टँडर्ड थोडंसं खोळवत असताना आणि या बॉलवरती मिळतील धावा 4. येतो हा नशिबाचा चौकार. 22 धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळतात. मिसफील्ड नक्कीच क्रिकेट खेळत असताना तुमची बॅटिंग या बॉलिंग या 2 गोष्टी सुरेख असणं गरजेचं नसतं. खरं तर क्रिकेटचा मेन पाया क्षेत्ररक्षण असतो आणि तो क्षेत्ररक्षणाचा पाया थोडासा ढासलत असताना टीम वाशिवडीचा आपल्याला पाहायला मिळतोय. खूप दूरवरचा प्रवास करून इथनं टीम आली आणि इथनं चुका करत असताना मैदानाच्या आत बॉल तयार. यावेळेला फटका तर चांगला इनसाइड आउटचा देखना फटका. क्रिकेटचं माधव सौंदर्य आणि त्याच्या वरती लिहिलं होतं धावा 4. येतो हा चौकार. गणेश या बॅटमधनं पाहायला गेलं तर 3रा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 4था चौकार माफ करा. ज्या अनुषंगाने एकही गडे गमावला गेला नाही. भागीदारी खूप सुरेखरित्या इथनं जपत असताना क्रिकेट खेळत असताना आपल्याला भागीदाऱ्या रचणं खूप गरजेची गोष्ट असते. ही भागीदारी जर पाहायला गेली तर 26 या धावसंख्येवरती ही भागीदारी बिल्डअप होताना पाहायला मिळते. ज्या अनुषंगाने लग्न झाल्यानंतर एखाद्या पती आणि पत्नीची भागीदारी चांगली असणं गरजेची गोष्ट असते ना, तशाच प्रकारे क्रिकेटचा खेळ असतो आणि त्या खेळामध्ये इथनं सापाडे टीमच्या माध्यमातून ही भागीदारी इथनं बिल्डअप होत असताना धावसंख्या सातत्याने वाढवण्याचा प्रयत्न करतात. मिडफील्डचा चौका, त्याच्यानंतर इनसाइड आउटचा ही चौका, म्हणजे चौकारांच्या हॅट्रिकसाठी नक्कीच गणेश रेडी असतील. यावेळेला फुल लाईन ऑन साईडला पाहिलं गेलं तर माफ करा ऑफ साईडला हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला आणि एक टप्पा घेऊन चौकारांची हॅट्रिक इथे नोंदवली जाते या मॅचमध्ये गणेशाच्या नावावरती. नक्कीच आमचे संदीप दादा सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना, कारण त्यांची मॅच नक्कीच एक मॅच त्यांनी जिंकली आहे, त्याच्यामध्ये मैदानामध्ये वावरत असताना त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत दादा, वेलकम. फुल टॉस बॉल होता, पाहिलं गेलं तर ऑफ साईडला हा बॉल पाहायला मिळाला. लॉंग ऑफला हा चौकार पाहायला मिळाला. चौकारांची हॅट्रिक गणेश यांच्या नावावरती इथनं जोडली गेली. धावसंख्या पाहायला गेलं तर 30 या आकडावरती जे षटक चालू आहे दुसरं सौरभचं. राऊंड द विकेट. यावेळेला कुलवट टप्प्याचा बॉल पंचांकडे अपील गेली. थोडासा आत्मविश्वास आपल्याला कमी पाहायला मिळाला. पंच लगेच सांगत असताना की लेग स्टिकवरती हा बॉल पाहायला मिळाला आणि लगेच लेग बायच्या रूपाने एक धाव स्कोर कार्डवरती झाली अंकित. 31 धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. जे षटक चालू आहे दुसरं सौरभचं. आधी पाहायला गेलं तर ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत होते. 2 चौकारानंतर राऊंड द विकेटने गोलंदाजी करण्यात भाग पाडलं बॅट्समन गणेशनं. इम्प्रेसिव्ह कामगिरी गणेश यांची राहिली गेली आहे, कारण पहिल्या षटकापासनं चांगले फटके त्याच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात. राऊंड द विकेट. यावेळेला बॅकफुटला जात असताना अगदी बॉलर टू ओव्हर हेड सरळ दिशेत हा फटका खेळला गेला. लांगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो तोपर्यंत 2 धावा इथनं कंप्लीट होतील. फटका चांगला होता. अगदी पाहायला गेलं तर गोलंदाजाच्या डोक्यावरनं हा फटका देखना फटका सजवला गेला. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू मागे येतोय बॅकअप होतो त्याला लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाचं, तोपर्यंत 2 धावा इथनं झाल्या कंप्लीट. 33 धावसंख्या. एकंदरीत विचार केला गेला तर शेवटचा बॉल शिल्लक असेल. षटक चालू आहे दुसरं. 5 चेंडू फेकून झालात आणि शेवटचा बॉल इथनं असेल शिल्लक. सौरभ. राऊंड द विकेट. यावेळेला बॅकफुटला जात असताना ऑफस्टिकवरती हा बॉल होता, पण जास्त ऑफस्टिक सोडून जाणारा बॉल. लगेच पंच आम्हाला सांगत असताना की इट्स वाईट बॉल.
दुसरं षटक मार्गस्थे शेवटचा बॉल होता हाताळण्याच्या नक्कीच अनुषंगाने ऑप्स्टिकवरती चेंडू पिच केला गेला, ज्या अर्थाने बॅट्समन थोडेसे बॅकफुटला गेले. राऊंड द विकेट. यावेळेला इनसाइड आउट, पुन्हा एकदा देखना फटका. दोन क्षेत्ररक्षक चेंडू मागे पडतात पण त्यांना अगदी भेदून बॉल सी मारायचे पार मिळतील. धाबा 4 आणि येतो हा चौकार. खूप चांगल्या प्रकारे इथनं भागीदारी रचत असताना अतुल आणि गणेश यांच्यामध्ये गणेशचा विचार केला गेला तर 5 चौकार त्यांच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळत. त्याच्या अनुषंगाने अतुल सुद्धा आता त्याच्या जोडीला साथ देत असताना चांगल्या प्रकारची कुशल स्पोर्ट्स सापाडे नक्कीच पाहायला गेलं तर त्यांच्याशी फाईट करते टीम वाशिवली. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय आता थोडासा मागडा ठरत असताना, कारण 2 षटकामध्ये पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये धावा करत झाल्या 15, तिथे गोलंदाज होते प्रवीण. त्याच्यानंतर दुसरं षटक सौरभ कडे दिलं गेलं मॅन्डेटरी पॉवरचं दुसरं, आणि त्या षटकामध्ये पुरेपूर 38 सर्कलचा फायदा इथनं उचलत असताना त्या ओव्हरमध्ये खर्च झाला धावा 23. असा 2 षटकांचा लेखाजोखा आमचे नक्कीच स्कोरर तुम्हाला सांगत असताना तुषार गायकर सांगत असताना की धावसंख्या 38 धावसंख्या 2 षटकांच्या अखेरीनंतर आपल्याला पाहायला मिळते टीम कुशल स्पोर्ट्स सापाडेच्या. धावसंख्या 38 सर्कलचं रेस्ट्रिक्शन आता संपलेलं असेल. फलंदाजाची मुभा संपली असेल आता, कारण 38 सर्कलच्या बाहेर तुम्हाला 5 क्षेत्ररक्षण तुम्हाला बाहेर पाहायला मिळतील. 2 षटकांची मुभा आणि त्या मुभेचा चांगल्या प्रकारे फायदा इथनं उचलत असताना टीम सापाडे थोडीशी स्ट्रॉंग झोनमध्ये आता जात असताना पुनरागमन जर या मॅचमध्ये जर करायचं असेल तर नक्कीच वाशिवली संघाला इथनं कमबॅक करणं गरजेची गोष्ट असेल. कमबॅक करण्याच्या अनुषंगाने निखिलला प्राचारण केलं गेलं आहे. ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल फुल लेंथ बॅटवरती आणत असताना लॉंगॉनला क्षेत्ररक्षक पाहिलं गेलं तर वाईडिश लॉंगॉनला जात असताना दुसऱ्या धावेचा कॉल दिला गेला आणि कन्व्हर्शन खूप सुरेखरित्या. क्रिकेट खेळत असताना नक्कीच क्रिकेटमधला कॅपिटल C तुमच्यामध्ये कन्व्हर्शन, तुमच्यामध्ये कोऑर्डिनेशन या 2 गोष्टी व्हायला हव्या, तुमच्यामध्ये स्वयंवर व्हायला हवं. तशाच प्रकारचं पाहायला गेलं तर संवाद इथनं होत असताना 2 धावा कॉन्फिडंटली या कलेक्ट केल्या गेल्या आणि पहिल्याच बॉलवरती इथं 2 धावा अंकित करत असताना धावसंख्या 40. यावेळेला चांगला स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न बॅटच्या आतल्या कडेला अगदी ब्रश होऊन यष्टीरक्षकाच्या मागे फाईन लेगचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूला गॅदर करत होता तोपर्यंत हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा त्याच्यानंतर हा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतो. धावसंख्या 40 या आकड्यावरती षटक चालू आहे. तिसरं गडी एकही गमावला नाही, हा प्लस पॉईंट असेल टीम सापाडेचा, कारण ज्या अनुषंगाने सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गेली त्यावेळेला पूर्णपणे खांद्यावरती या मॅचचा भार इथनं सांभाळत असताना दोन्ही बॅट्समन. यावेळेला ऑन साईडला उचललाय मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावतं. 1 टप्प्यावरती चेंडूला गॅदर केलाय. दुसरीचा प्रयत्न असेल का? दुसरीचा प्रयत्न जरूर नाही पाहायला मिळाला, कारण क्षेत्ररक्षण तेवढं चांगल्या प्रकारचं झालं. अगदी 1 टप्प्यावरनंच हा चेंडू उचलत असताना जे क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला होतं लगेच पाहायला गेलं तर मिड विकेटला येत असताना चेंडूची अडवणूक इथनं केली. 41 धावसंख्या षटक तिसरं चालू आहे. या ओव्हरमधले अजूनही 3 बॉल इथनं असतील शिल्लक. ओव्हर द विकेट. यावेळेला स्कोप करण्याचा प्रयत्न होता पण अगदी पाहायला गेलं तर स्वतःच्याच फटक्यामध्ये नाराज होत असताना अगदी बॉल एसटीनचा वेध घेणारा आणि पहिल्या विकेटचं पतन 41 या आकड्यावरती लागतो हा झटका पहिला टीम सापाडेला. या आकड्यावरती ही भागीदारी इथनं ड्रॉप होत असताना खरं तर पाहायला गेलं तर फटक्याचं सिलेक्शन थोडंसं चुकीच्या प्रकारचं झालं. ज्या वेळेला टप्पा पडला गेला त्याच्यानंतर पाहायला गेलं तर स्कूप करण्याचा प्रयत्न आणि स्वतःच्याच फटक्यावरती इथनं नाराज होत असताना अतुलला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. ज्या अनुषंगाने विचार केला गेला तर गणेश चांगल्या प्रकारचा अद्याप खेळ करतो मैदानामध्ये आणि 3ऱ्या क्रमांकावरती आता मैदानामध्ये इंटर झालाय विकी मडवी. नक्की थोडीशी दुखापत इथनं होत असताना फलंदाजाला, कारण फटका पाहायला गेला तर यष्ट्यांचा वेध घेऊन अगदी पाहायला गेला तर तोंडावरती हा बॉल लागला गेला, शरीरयष्टीवरती आदळला गेला. असंच काही कृत्य 1989ला तुम्हाला पाहायला मिळालं होतं, कारण ज्या अर्थाने भारत वर्सेस पाकिस्तान मॅच जेव्हा मैदानामध्ये होती वसीम अक्रम होते त्यावेळेला गोलंदाज आणि सचिन तेंडुलकर वसीम अक्रमचा बॉल फेस करत असताना अगदी त्याच्या तोंडावरती नाकावरती बॉल आदळला गेला होता आणि तिथे दुखापतसुद्धा झाली होती. पण स्वतःला सावरून
विश्वातला पाहायला गेलं तर सचिन रमेश तेंडुलकर यांनी 57 धावसंख्या कुठलेल्या नवज्योत सिंग सिद्धू सोबत आणि भारताने ती मॅच ड्रॉप सुद्धा केली होती. ओव्हर द विकेट. यावेळेला बॅटची आतली कडा खूपच वेगाने यष्टीरक्षक पाहायला मिळतोय. विचार करीत होतो सचिन रमेश तेंडुलकर यांच्या कारकिर्दीची. नक्कीच पाहायला गेलं तर 1989ला ती मॅच होती, टेस्ट मॅच होती, दिवस 5वा होता आणि तेव्हा पाहिलं गेलं तर सन्माननीय श्रीधरजी भोपी साहेबांचं शुभ आगमन आमच्या व्यासपीठावरती. साहेब असं नसतं वा, तुमचंही हार्दिक हार्दिक स्वागत असेल या शृंखलेमध्ये. मोर्या सीसी दापोली 5 दिवसाची मानाची आणि अग्रमानाची ही स्पर्धा. आजचा 4था दिवस, शेवटचा बॉल असेल. ओव्हर द विकेट. यावेळेला ऑन साईडला, माफ करा, ऑफ साईडला हा बॉल होता. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जज करतात. तोपर्यंत पाहायला गेलं तर एकच धावीतनं होईल कंप्लीट. हे षटक थोडंसं पाहायला गेलं तर कमबॅकचं राहिलं. या षटकामध्ये भागीदारी 41 आकड्यावरती ड्रॉप केली गेली निखिलनं आणि धावाचा मात्र विचार केला गेला तर फक्त 5 धावा खर्च केल्या. ज्या अनुषंगाने गरज होती टीम वाशिवलीला कमबॅकची, त्या अनुषंगाने एक तोप दागली गेली, ती म्हणजेच निखिल नावाची, आणि त्या तोफेने एक बुरुज ढासळला गेला, तो म्हणजेच पाहायला गेलं तर अतुल या नावाचा. अतुल फलंदाजाला बाद केलं. त्याच्यानंतर पाहायला गेलं तर पूर्णपणे कमबॅक करत असताना धावसंख्येचा विचार केला गेला तर 43 1 विकेट लॉस. एक गडी गमावला गेला टीम सापाडेने आणि धावसंख्या 43 या आकड्यावरती 3 षटकाच्या संपन्नेनंतर आपल्याला पाहायला मिळते. अगदी निसर्गाच्या रम्य वातावरणात हे क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळेल. टीम दापिवडीच्या माध्यमातून ही भली मोठी शृंखला इथनं 5 दिवसाची आजचा 4था दिवस तुम्हाला पाहायला मिळतो या शृंखलेचा. अगदी मैदानाच्या चहू बाजूला जर तुम्ही पाहायला गेले तर निसर्गरम्य वातावरण, झाडं झुडपं आणि त्याच्यामध्ये हे क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळतंय. गावाची मारमर्यादा राखण्यासाठी ही शृंखला मात्र इथनं आयोजित तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी मैदानाच्या चहू बाजूला भगवा ध्वज सुद्धा पाहायला मिळेल तुम्हाला, जे नक्कीच हिंदू संस्कृतीचं प्रतीक आहे. त्याच कलरचं पूर्णपणे लाईन आपल्याला पाहायला मिळतील आणि दोन्ही एंडने या मॅचेस नक्कीच आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. 5 षटकांचा सामना, कंपल्सरी चेसिंग आणि ड्रेसिंग या शृंखलेचा नियम तुम्हाला पाहायला मिळतोय. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये गेली होती, ती ड्रिंक्स ट्रॉली आता मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळते. ज्या अनुषंगाने 3 षटक समाप्त झाले. 3 षटकाच्या अखेरीनंतर 43 धावा. नक्कीच वाशिवली टीमला सपोर्ट करण्यासाठी प्रमोद सोरखाते, परेश म्हात्रे, त्याच्यानंतर पाहिलं गेलं तर आतिश मडवी, हे 3 नक्कीच पाठीराखे तुम्हाला पाहायला मिळतील. ज्या अनुषंगाने क्रिकेटचं प्रेम दाखवण्यासाठी, क्रिकेटचं प्रेम व्यक्त करण्यासाठी या मैदानामध्ये ते मॅचचा आनंद घेत असताना वेलकम, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. नेऊन जातो मॅचकडे, जिथे अजून 12 चेंडूंचा खेळ उर्वरित असेल आणि धावसंख्या 1 गडी गमावला गेल्यानंतर कुशाल स्फोट सापाडेने 43 कुठल्यात. जीवन शिंदे असतील बॉलिंग ट्रॅकवरती, ज्या जीवन जर गणेश असतील त्यांना सामोरे जातील. पाहिलं गेलं तर जीवन, ज्या गणेशच्या बॅटमधनं क्लासिकल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळेल. 4 चौकार पाहायला मिळेल. त्या गणेश सोबत आव्हान असेल जीवनचं. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न पडल्यानंतर काहीसा जलद गतीने हाताळला गेलेला हा बॉल. अगदी यष्टीरक्षक सुद्धा बीट होत असताना एवढ्या जलद गतीचा हा बॉल होता. बॅट्समन गणेशला बीट करत असताना इथनं जीवन, चांगल्या बॉलची इथनं झाली पिचिंग. पहिल्याच बॉलवरती इथनं बीट केलं गेलं गणेश याला. सापाटे टीमचे टोटल जर पाहिले गेले तर 43 या आकड्यावरती अतुल गमावल्यानंतर नवीन बॅट्समन मैदानामध्ये इंटर झाला होता विकी मडवी. नॉन स्ट्रायकिंगवरती पाहायला मिळेल आणि 28 इंडिव्हिज्युअल धावसंख्येसाठी सोबत गणेश खेळतो. यावेळेला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला 2 टप्प्यावरती चेंडूला अडवून करता दुसऱ्या धावेचा कॉल दिला गेला आणि एकच एंडला दोन्ही फलंदाज नक्कीच पाहायला मिळाले असते. पण शेवटच्या क्षणाला पाहिलं गेलं तर गणेश आपल्याला थांबवत आहेत, कारण थोडीशी धोकादायकी धाव तडली असती. लगेचच कॉल देत असताना स्ट्राईक झाली. रोटेट स्ट्राईक आता विकीकडे असेल. गणेशच्या खात्यामध्ये एक धाव जोडली गेली. इंडिव्हिज्युअल धावसंख्येचा विचार केला गेला तर 29 धावसंख्या तुम्हाला स्कोरबोर्डवरती पाहायला मिळते. अगदी टीमचा डाव सावरत असताना गणेश 44 धावसंख्या टोटल. यावेळेला स्विच हिटचा प्रयत्न, बॉडीला आदळतो हा बॉल, पंचांकडे अपील केली गेली आणि डायरेक्ट हिटचा इथनं प्रयत्न केला गेला. धावसंख्याला 1/4 रूपाने इथनं 1 प्राप्त होईल. पंच लगेचच आम्हाला दर्शवत असताना जे आपल्याला स्विच हिटचा प्रयत्न केला, पाहिलं गेलं तर ट्रान्स बघितला गेला गोलंदाजाने, जिथे गोलंदाज होते जीवन. पाहिलं गेलं तर जलद गतीने हाताळला गेलेला हा बॉल बॉडीला अगदी ब्रश होत असताना एकच धावीतनं लेग बायच्या रूपाने 45 धावसंख्या. 4थं षटक इथनं मार्गस्थ आहे.
यावेळेला फटका तर चांगला आहे, क्षेत्ररक्षक थोडीशी दूरवरती पाहायला मिळाले, जे लॉंग ऑनला होतंय. अगदी पाहायला गेलं तर एकच धावीतनं होईल कंप्लीट. गणेशकडे होती स्ट्राईक, गणेशच्या खात्यामध्ये अजून एक धाव इथनं जोडली जाईल. धावसंख्या वैयक्तिक 30 या आकड्यावरती खेळतो आणि संघाची धावसंख्या 46 या षटकाचा विचार केला गेला तर तिसऱ्या षटकामध्ये पूर्णपणे कमबॅक केलं गेलं. 5 धावसंख्येचं षटक हाताळलं गेलं निखिल्याने, त्याने एक गडी बाद केला. त्याच्यानंतर जीवन आता पूर्णपणे कमबॅक करत असताना अप अँड डाऊन पाहायला मिळतोय. यावेळेला त्रिफलाचित फर्निचर अगदी डिस्टार्ट केलं गेलं, ज्या वेळेला बॅकफुटला जात असताना यष्ट्या दाखवल्या गेल्या आणि त्या वाकवल्या सुद्धा गेल्या जीवन यांच्या माध्यमातून आणि सापाटे टीमला लागतो हा दुसरा झटका. या मॅचमध्ये तुम्हाला अप अँड डाऊन पाहायला मिळालं. मॅच खेळत असताना तुम्हाला चढ उतार पाहायलाच मिळतोय. ज्या प्रकारे या हंगामामध्ये पाहिलं गेलं तर नक्कीच मागच्या वर्षामध्ये तुम्हाला ठाणे वर्सेस रायगड ही मॅच तुम्ही अनुभवली असेल. 4 षटकामध्ये जे ठाणे टीमने कमावलं होतं ना, ते एकच षटकामध्ये गमावलं गेलं आणि तिथे रायगड टीम ही पूर्णपणे मात्र विजयी झाली. जीवित मात्रेचं खूप चांगल्या प्रकारे योगदान लाभलं होतं त्या मॅचमध्ये. या मॅचमध्ये सुद्धा अप अँड डाऊन तुम्हाला पाहायला मिळतोय, चढ उतार पाहायला मिळतोय. कारण ज्या अनुषंगाने 2 षटकामध्ये खूप चांगल्या धावसंख्या आल्या. पहिल्या षटकामध्ये 15, त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 23, तिसऱ्या षटकामध्ये 5 आणि या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. आणि पाहिलं गेलं तर या षटकामध्ये एक विकेट सुद्धा संपादित केलं. बॉलिंग करतात जीवन, 3 धावा खर्च केल्यात. या ओव्हरमध्ये पाहायला गेलं तर बॉल शिल्लक असेल 1, तिसऱ्या ओव्हरमध्ये 5, या ओव्हरमध्ये 3. एखादा मोठा फटका आला ना तर स्कोर बोर्डमध्ये पाहायला गेलं तर थोडीशी बढोतरी होऊ शकते, पण तो फटका मारावा लागेल. ओव्हर द विकेट शेवटचा बॉल. यावेळेला ऑफस्टिकवरती बॉल होता, पाहायला गेलं तर पुढे प्राचारण केलं गेलं होतं बॅट्समनला. इथं शेवटचा बॉल बीट होत असताना यशस्वी पाहायला गेलं तर हे षटक हाताळलं गेलं जीवन याने. नक्कीच ज्या वेळेला आपण पाहायला गेलं तर एखादा आजार झाल्यानंतर पाहायला गेलं तर जी आपण संजीवनी बोटी लावतो आणि त्याच्यानंतर आपल्याला नवीन जीवन मिळतं, तशा प्रकारे मॅचमध्ये जीवन टाकलं गेलं, जीव टाकला गेला. आणि तिसऱ्या षटक हाताळत असताना धावा खर्च केल्या 3 आणि त्याने एक विकेट संपादित केला. गुड बॉलिंग जीवन. 2 षटक पाहायला गेलं तर पूर्णपणे कमबॅकचं राहिलं. निखिल यांनी 5 षटक, जीवन यांनी 3 धावेसंख्येचं षटक. ज्या षटकामध्ये पाहायला गेलं तर 2 षटकामध्ये जे गमावलं गेलं होतं ना, तेच 2 षटकामध्ये कमावलं गेलं, पण तिसरं षटक सुरेख हाताळावं लागेल. आणि इथनं बॅटिंग लाईनचा जर विचार केला गेला तर थोडासा कमी आपल्याला पाहायला मिळाला. 2 षटकामध्ये धावसंख्या 46 या आकड्यावरती. आफ्टर 4 ओव्हर 2 गडी गमावल्या गेल्या टीम सापाडेने. इथं कमबॅक करण्याची गरज असेल टीम सापाडेला, कारण त्या 2 षटकामध्ये धावा कमी आल्या. त्या धावसंख्येला जर वाढवायचं असेल तर इथं चांगली बॅटिंग करावी लागेल. ज्या अनुषंगाने विचार केला गेला तर गणेश अजून खेळपट्टीवर आहेत, त्याच्या समवेत पाहायला गेलं तर सचिन पाहायला मिळतात. गणेश स्ट्रायकिंग एंडवरती असतील आता. निखिल पाटील शेवटच्या षटकासाठी ओव्हर द विकेट. यावेळेला ऑन साईडला उचलला फटका, फटक्यामध्ये एलिव्हेशन आणि कॉन्फिडन्स तेवढं सुरेख पाहायला मिळालं. प्रेक्षक बनून राहिले फक्त, क्षेत्ररक्षक बनून राहिले फक्त प्रेक्षक, आणि बॉल त्याच्या डोक्यावरून फ्लाय होत असताना येतो हा ह्यूज मॅसिव्ह 6. 52 धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळतात. ज्या अनुषंगाने बॅकलिप घेत असताना फक्त दिशा देण्याचं काम केलं, अगदी बॅटवरती मिडल करत असताना हा बॉल. पहिल्याच बॉलवरती इथनं समाचार घेत असताना निखिल पाटीलचा 6 धावसंख्या जोडल्या जातात. अजून गणेश या बॅटमधनं 5 चौकार, 1 षटकाराच्या सहाय्याने आता टीमला वाढवत असताना बॉल तयार. अजून एक चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, लोअर फुलटॉस अटेम्प्ट केला, अगदी खोलवर टप्पाचा बॉल खोदून काढत असताना 1 धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेला गणेश थोडेसे डेंजर एंडला पाहायला मिळाले आणि इथनं 2 धावा होतील कंप्लीट. 2 धावा इथनं झाला कंप्लीट. पाहायला गेलं तर या 2च धावसंख्या असतील, कारण पाहायला गेलं तर बॅट्समनला हा बॉल ब्रश झाला रनिंगमध्ये असताना. 2ने वाढत असताना धावसंख्येचा विचार केला गेला तर 54 धावसंख्या. 2 गडी गमावल्यानंतर शेवटचं षटक मार्ग असते. नेहमीच पाहायला गेलं तर शेवटच्या षटकाला हाणामारीचं षटक म्हटलं जातं आणि तोच हाणामारीचा षटक हाताळत असताना निखिल पहिल्याच बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती 2 धावा, 8 धावा खर्च केल्या 2 बॉलमध्ये निखिल यानं. ओव्हर द विकेट. यावेळेला बॉलच बॅक टू ड्राईव्ह, अगदी पाहायला गेलं तर स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये अडवायचं होतं आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच असेल. दोन्ही फलंदाज एकच एंडला, नक्की फलंदाज कोणता बाद होईल नक्कीच पंच आम्हाला सिग्नल द्यायचा आहे. इथनं एक धावसंख्या मात्र कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेला फलंदाज बाद झाला. गणेशला परतावा लागला तर मैदानाच्या बाहेर लागतो हा 3रा झटका टीम सापाडेला. तर त्याने 18 चेंडू फेस केले आणि 38 धावसंख्या आपल्या बॅटमधनं
पेश केला तोच गणेश आता मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतोय. थोडंसं पाहायला गेलं तर खूप चांगल्या प्रकारचे फटके त्याच्या बॅटमधनं येत होते, पण कोऑर्डिनेशन थोडंसं चुकीचं पाहायला मिळालं. ज्या प्रकारे एकाच एंडला 2 फलंदाज पाहायला मिळाले. हार्दिक पाटील आता मैदानाच्या आतमध्ये गेलेत. नक्की 2 वर्षाचा जर विचार केला गेला तर अगदी लयमध्ये असणारा फलंदाज 4थ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळेल. ज्या प्रकारे नक्कीच टिटवाला नगरीमध्ये एका काल पाहायला गेलं तर या टीमचा बोलबाला चालायचा, ती टीम थोडीशी आता क्षमतानं आपल्याला पाहायला मिळते. हार्दिक पाटील अशी स्ट्रायकिंग एंडवरती शेवटचे 3 बॉल. यावेळेला उचलायचा प्रयत्न होता अलॉंग दी कार्पेट, चेंडू डीपमध्ये स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक खूपच वेगाने एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल दिला गेला हार्दिकने आणि कॉन्फिडंटली या 2 धावा इथनं कंप्लीट करत असताना अलॉंग द कार्पेट हा फटका तुम्हाला पाहायला मिळाला, त्यामुळे मुभा होती 2 धावसंख्येची. तर एक टप्प्यावरती चेंडू गॅदर झाला असता तर नक्कीच एकच धाव कंप्लीट झाली असती आणि धावसंख्या आता 57 या आकड्यावरती. षटक चालू आहे 4थं, म्हणजे शेवटचा अजूनही बॉल शिल्लक असतील 2 बॉल इथनं असतील शिल्लक. 4थ्या क्रमांकावरती अधिक आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाल. ओव्हर द विकेट यावेळेला ऑन साईडला शपल होऊन आडव्या बॅटनं खूप चांगल्या प्रकारे फटका अगदी बॅटवर घेत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने हा येतोय ह्यूज अँड मॅसिव्ह 6. अधिक जणू स्वतःला सांगत असताना की फॉर्म इज अ टेम्पररी बट क्लास इज परमनंट. ज्या वेळेला फ्रंटफुटला जात असताना स्लॉक स्वीपचा हा सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळाला, सजवला गेला, एखादा नर्तकीला सुद्धा लाजवेल अशा प्रकारचा फटका होता तो आदिकेच्या बॅटमधून आणि खात्यामध्ये या 6 धावा जोडल्या गेल्या. इंडिव्हिज्युअल 8 या धावसंख्येवरती आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. विचार केला गेला या षटकाचा, या षटकामध्ये 2 षटकार आपल्याला पाहायला मिळेल आणि एकंदरीत विचार केला गेला तर अजूनही 1 बॉल इथनं असेल शिल्लक. धावसंख्या 63 आकड्यावरती पोहोचली गेली. टीम सापाडे प्रथम बॅटिंग करत असताना ज्या दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या आल्या नाही ना त्या 4थ्या षटकामध्ये पाहायला गेलं तर इथनं वाढवत असताना 5व्या षटकामध्ये माफ करा शेवटचा बॉल. यावेळेला बॅकफुटला जात असताना ऑन साईडला मिड विकेटचा क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहिला आणि त्यांच्या डोक्यावरनं फ्लाय होत असताना अधिकच्या बॅटमधनं येतो हा दुसरा ब्लास्ट, दुसरा षटकार. इंडिव्हिज्युअल 14 धावसंख्येवरती पाहायला मिळाले अधिक, जे क्रमांक 4थ्यावरती गेले. मी आधीच म्हटलं होतं की 2 वर्षाचा जर विचार केला गेला तर अगदी बोलबाला राहिला होता सापाटे टीममधनं खेळत असताना अधिकचा, आणि तोच क्लास इथनं दाखवत असताना नक्कीच गुणवत्ता आणि क्लास जेव्हा बॅटमधनं तुमचा सिद्ध होतो तेव्हा तुम्हाला सलाम करते दुनिया. तशाच प्रकारचं काहीतरी कृत्य इंडिव्हिज्युअल 14 धावसंख्येवरती शेवटच्या क्षणाला पाहायला गेलं तर ज्या अर्थाने गरज होती टीमला तेव्हा हे 2 षटकार आले. धावसंख्येचा जर विचार केला गेला तर धावसंख्या 69 धावसंख्या आणि 70 धावसंख्येचा आता डोंगर इथनं उभारावे लागेल दुसऱ्या 17 मध्ये बॅटिंग करणाऱ्या वाशिवली टीमला. अगदी सुसज्जपणा वाशिवली टीमच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतंय. अगदी सर्व खेळाडू लाईन अपने तुम्हाला पाहायला मिळतील. हे डिसिप्लिन असतं, ही शिस्तबद्धता असते आणि ती शिस्तबद्धता इथनं पाळत असताना टीम वाशिवली. चला अडिवली टीम आणि नागाव टीमचे कॅप्टन सूरज मडवी तसेच करण भाने दोन टीमचे कॅप्टन जर आम्हाला ऐकत असाल तर टॉस करण्यासाठी या. तर 70 धावसंख्येचं लक्ष्य, हे 70 धावसंख्येचं भलं मोठं डोंगर वाशिवली टीम कशा प्रकारे चेस करेल याचं धावतं वर्णन तुम्ही ऐकाल. आमचे साथी समालोचक पाहिलं गेलं तर नारिवली गावचा एक सुमधुर आवाज या विभागामध्ये सातत्याने तुम्ही त्यांचा आवाज ऐकता प्रत्येक शृंखलेच्या माध्यमातून. या मी इन्व्हाइट करतो जगदीशजी पाटील यांना या खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. हॅलो. तर दुसऱ्या फेरीसाठी नागाव आणि आडिवली संघ दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लगेचच नाणेफेकीसाठी यायचे. नागाव विपक्ष आडिवली, कारण की आडिवली संघ आजच्या या दिवसामध्ये खूप लवकर सामना केले होते. खूप वेळानंतर त्यांना दुसऱ्या फेरीमध्ये हा सामना खेळावा लागत आहे, कारण की एक शो मॅच या मैदानामध्ये खेळवण्यात आली. या स्पर्धेचे आयोजक नक्कीच ते सामना जिंकले.
या ठिकाणी पहिलं सत्र संपलं गेलंय. आपण पाहतोय सापार्डे विपक्ष वाशिवली या दोन संघादरम्यान. एक कल्याण विभागातील नामांकित असा संघ सापार्डे नाणेफेकी हारल्यानंतर त्यांच्या वाटेला फलंदाजी आली. चांगली फलंदाजी त्यांनी केली. पहिल्या सत्रामध्ये 5 षटकांमध्ये तब्बल 68 धावा, 69 धावा त्यांनी जमवल्या. त्यानंतर 70 धावांचं पाठलाग या ठिकाणी वाशिवली संघाला करायचे. 14च्या सरासरीने धावफलकावरती त्यांना धावावे लागेल. हा सामना जिंकायचा असेल वाशिवली संघाला. सलामीची जोडी आपण पाहतोय वाशिवली संघाकडून प्रेम आणि पंकज आणि प्रथमेश. खालापूर परिसरातील नावाजलेला संघ वाशिवली आपण पाहू शकता. प्रथमच या बदलापूर विभागामध्ये खेळताना दिसतोय. या संघाचे पुरस्कर्ते मारुतीदादा टोकरे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपणास पाहायला मिळतोय. 70 धावांचा पाठलाग करून मैदानामध्ये बॉल नक्कीच द्यायचा आहे. पंकज आणि अभि प्रथमेशला पाहू शकता या ठिकाणी 70 धावांचा पाठलाग करण्यासाठी. हॅलो, चला टॉससाठी या. नागाव आणि त्याचबरोबर आडिवली दोन्ही संघाचे कॅप्टन या मॅच 4 ओव्हरचा असेल, लक्षात ठेवा. कारण दुसऱ्या फेरीतीला पहिला सामना आहे, त्यामुळे सामना 4 षटकांचा येथे खेळवला जाईल. थँक्यू. तर बोलू या सामन्याकडे. आपण पाहतोय या ठिकाणी 70 धावांचा पाठलाग वाशिवली संघाकडून केला जाणार का? कारण की सलामीची जोडी जी पाठवली मैदानामध्ये प्रथमेश आणि पंकजला पाहू शकता. स्ट्राईक एंडवरती असेल प्रथमेश आणि नॉन स्ट्राईक एंडवरती पंकज. नेहमीच आपण वाशिवली संघाकडून ही जोडी पाहू शकता सलामीला. पहिला चेंडू या ठिकाणी ग्लान्स केलाय चेंडूला. चेंडूला फक्त दिशा दिली मी तर म्हणेल. चेंडू जातोय फाईन लेग रिजन मध्ये. पहिल्या चेंडूवरती हा चौकार येतोय. या चौकाराने नक्कीच धावफलक संघाचं खातं या ठिकाणी उघडलं जातंय वाशिवली संघाचं. पुढील दुसरा चेंडू आपण पाहतोय. सुरेख कट केलाय चेंडू. स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळतोय. खूप वेगाने चेंडू जातोय. डीप पॉइंट रिजन मध्ये हा चौकार येतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार प्रथमेशच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. अशाच प्रकारच्या सुरुवातीची गरज होती मी तर म्हणेल वाशिवली संघाला. तब्बल प्रत्येकी षटकामध्ये 14ची सरासरी त्यांना राखायची आहे. आणि ती सरासरी राखण्यामध्ये यश येणार का? कारण की पहिल्याच षटकामध्ये 2 चेंडूवरती बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. विकी मडवी गोलंदाज आपण पाहू शकता कुशला स्पोर्ट सापाडे या टीम कडून. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. कारण की क्षेत्ररक्षकाकडून ज्यावेळी चुका झाली जातात त्यावेळी नक्कीच त्या क्षेत्ररक्षकाची या ठिकाणी आपण पाहतोय कर्णधारामार्फत फिल्डिंग पोझिशन चेंज केली जाते. आणि तिसरा चेंडू
या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खूप उंच गेलाय आणि त्याच क्षेत्ररक्षकाकडे नक्कीच वेध घेतला गेला, झेल सुटला जातोय आणि त्यानंतर 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहे. जर तुम्ही या सलामीच्या फलंदाजांना, प्रथमेश असेल किंवा पंकज असेल, या फलंदाजांना जर तुम्ही जीवदान दिले तर येणाऱ्या पुढील षटकामध्ये नक्कीच ते फलंदाज तुम्हाला महाग ठरणार, यात मात्र काही शंका नाही. पहिल्या 3 चेंडूवरती तब्बल 10 धावा या ठिकाणी जमवल्यात. चांगली सुरुवात वाशिवली संघाकडून पाहायला मिळते. पंकज शिंदे नॉन स्ट्राईक एंडवरती या वर्षामध्ये, या हंगामामध्ये खूप फॉर्मात असलेला फलंदाज असेल. सुरेख चेंडू, तितकाच चांगला फटका मिडविकेट रिजनमध्ये खेळून काढलाय. 1 धाव पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावे लागते ते प्रथमेश आणि पंकजला. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर या ठिकाणी तब्बल 11 धावा धावफलकावरती लागल्यात. तर या ठिकाणी दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहू शकता. नागाव विपक्ष आडिवली या 2 संघादरम्यान. पुन्हा एकदा सुरेख चेंडू हाताळतोय गोलंदाज विकी मडवी. 5व्या चेंडूवरती सुद्धा 1 धाव मिळते. 12 धावा धावफलकावरती लागले जातात. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळतोय विकी. या षटकातील अंतिम चेंडू असेल गोलंदाज विकीचा. आतापर्यंत विकीने पहिले 2 चेंडू वगळता सुरेख गोलंदाजी केली आहे. शॉर्ट पिच चेंडू, त्याचा भरपूर असा समाचार घेतला जातोय. चेंडू जातोय तो स्क्वेअर लेग रिजन मध्ये, दणदणीत असा चौकार. ज्या ठिकाणी 14ची सरासरी राखायची होती त्या ठिकाणी पहिल्याच षटकामध्ये 16 धावा जमवल्यात त्या फलंदाजी करणाऱ्या वाशिवली संघाने. पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात झाली आहे. जमेची बाजू म्हणजे पहिल्या षटकामध्ये 16 धावा जमवून कोणत्याही प्रकारचा गडी सुद्धा बाद झाला नाही, ही महत्त्वाचे असेल ते वाशिवली संघासाठी. तर अतुल पाटील येतोय गोलंदाजी मार्कवर. कुशाला स्पोर्ट्स सापार्डे या संघाकडून, संघाचा कर्णधार. वाशिवली संघ या विभागामध्ये प्रथमच खेळतोय. मात्र जरी पहिल्या सत्रामध्ये त्यांच्या गोलंदाजांनी खराब कामगिरी केली असेल, मात्र फलंदाजांना ती कामगिरी सुधारण्याचा एक प्रयत्न नक्कीच या ठिकाणी होऊ शकतो. दुसरा गोलंदाज अतुल येतोय. काहीसा गती परिवर्तन या ठिकाणी केलेला चेंडू पाहायला मिळाला. ऑफब्रेक चेंडू होता, त्याला पिक केलाय, मात्र फक्त 1 धाव मिळते ती पंकज या फलंदाजाला. गोलंदाजीमध्ये विविधता हा त्याचा नेहमीच गुणधर्म राहिला आहे. सुंदर फटका प्रथमेशच्या बॅट मधून येतोय. सर्वात लॉंगेस्ट सिक्सर असेल या स्पर्धेमधला. जरी तुम्ही 69 धावा जमवल्यात, 70 धावांचा पाठलाग करताना जी सुरुवात हवी आहे ती सुरुवात या ठिकाणी वाशिवली संघाकडून पाहायला मिळते. प्रथमेश आणि पंकज या 2 फलंदाजांकडून. वैयक्तिक प्रथमेश 21 धावांवरती खेळतोय, तर 2 चेंडूंचा सामना करत 2 धावांवरती खेळतोय तो फलंदाज पंकज शिंदे. पुढील चेंडू शॉर्ट पिच चेंडू, चांगला फटका. चेंडू लॉंग ऑन रिजन मध्ये जातोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक विकी येणार. तत्पूर्वी अतिशय वेगाने दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता, मात्र नक्कीच या ठिकाणी प्रथमेशने चांगला निर्णय या ठिकाणी पाहायला मिळाला. 1च धाव मिळते. या 1 धावेने 24
ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. सिंगल डबल त्यानंतर एखादा मोठा फटका अशा प्रकारची रणनीती या ठिकाणी मैदानामध्ये वाशिवली संघाकडून पाहायला मिळते. खालापूर तालुक्यातील एक 36 विभागामधील एक नामांकित असा संघ वाशिवली. या ठिकाणी लेग ब्रेक चेंडू पाहायला मिळाला. मी अगोदरच म्हटले होते की अतुल पाटीलची गोलंदाजाची जी शैली आहे, चेंडू ऑफ ब्रेक, लेग ब्रेक, क्विकर अशा प्रकारची विविधता पाहायला मिळते नेहमीच. पुन्हा या ठिकाणी बघा सफल होऊन मारण्याचा प्रयत्न केला. आता मात्र चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. या षटकातील 4 चेंडू संपले गेलेत. वेगवान चेंडू आणि तितकाच वेगवान प्रत्युत्तर पाहायला मिळालं आहे. ते पंकज शिंदेच्या बॅट मधून येतोय. हा मिडविकेट सीमारेषा बाहेर दणदणीत असा षटकार. या 6 धावांच्या मदतीने जी सुरुवात हवी ती वाशिवली संघाला मिळते. 31 धावा या दुसऱ्या षटकातील 5 चेंडूच्या समाप्तीनंतर पाहायला मिळते. शेवटचा चेंडू या षटकातील पाहायला मिळेल. पॉवर प्लेचं दुसरं षटक अतुल पाटील हातलतोय. 2 षटकार नक्कीच पाहायला मिळालेत या षटकामध्ये. पंच आमच्याकडे बोलले जात आहेत. पुन्हा एकदा स्क्वेअर मारा. वेगवान चेंडू जितका जोरात येतोय तितकाच जोरामध्ये बॅटचा स्पीड पाहायला मिळतोय. तो पंकज आणि प्रथमेश मार्फत दोन्ही फलंदाजांनी या षटकामध्ये एक एक षटकार लगावलाय. आता मात्र या ठिकाणी गडी बाद करण्याची संधी आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय आणि पहिला हादरा पंकजच्या स्वरूपात लागला जातोय तो वाशिवली संघाला. जरी या षटकामध्ये 32 धावा झालेत, 17 धावा येणारे 3 षटके म्हणजे 18 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. तब्बल 12.66च्या सरासरीने या ठिकाणी तुम्हाला धावसंख्या जमवावी लागेल. जे काम पहिल्या पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये करायचं होतं ते नक्कीच पंकजने केलंय. त्याच्या साथीला प्रथमेश अजूनही मैदानामध्ये असणार आहे. ही जमेची बाजू वाशिवली संघाकडून पाहायला मिळेल. अक्षय येतोय पंकजची जागा घेण्यासाठी 1 डाऊनच्या स्वरूपात. पंकजवर ती भरपूर आशा होत्या मित्र म्हणेल वाशिवली संघाच्या, मात्र त्याने एक षटकार लगावत नक्कीच माघारी परततोय. थोडीशी निराशाजनक अशी कामगिरी. फार क्वचित अशा प्रकारे तो फटका खेळताना बाद होतोय. स्लोअर 1 चेंडू होता. या ठिकाणी पुढील फेरीसाठी सज्ज राहायचे नागाव विपक्ष आडिवली या 2 संघाने. नागाव संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय, तर फलंदाजीसाठी आपण पाहू शकाल आडिवली संघाला 4 षटकांची लढत असेल. तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज सचिन पाटील येतोय. आता मात्र पॉवर प्लेचे षटके 2 संपली गेले आहेत आणि नक्कीच या ठिकाणी 32 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. पहिल्या चेंडूवरती सचिन पाटीलचं स्वागत केलंय षटकाराने प्रथमेशने. जरी पंकज बाद झाला असेल मात्र प्रथमेशची बॅट ही खूप जोराने वेगाने या ठिकाणी मैदानामध्ये तलपते. 38 धावांची गरज होती 18 चेंडूमध्ये. त्यानंतर पहिल्या चेंडूवरती षटकार येतोय. धावसंख्या झाली ती 38. पुन्हा एकदा या ठिकाणी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू ते मिडविकेट रिझनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करतोय विकी. फक्त 1 धाव मिळते. बघा षटकार आल्यानंतर सिंगल डबल वरती सुद्धा कॉन्सन्ट्रेट या ठिकाणी केला जातोय वाशिवली संघाच्या फलंदाज प्रथमेश कडून. 29 धावांवरती वैयक्तिक खेळतोय प्रथमेश.
रविदादा मेयर, आपण जर या ठिकाणी उपस्थित असाल तर कृपया करून मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचे. रविदादा मेहर, या ठिकाणी सुरेख फटका अक्षयच्या बॅट मधून येतोय. डीप मिड विकेट सीमारेषा बाहेर दणदणीत असा षटकार. कदाचित अजून 10 मीटर जरी षटकार लांब असते तरी त्यांना काही फरक नसता पडला, कारण की इतके लांब षटकार मारण्यात यशस्वी होत आहेत ते वाशिवली संघाचे फलंदाज. आपण 2 षटकार पाहिले जे मिड विकेट रिजन मध्ये होते, खूप दूरवरचे षटकार, आणि त्यानंतर हे 2 षटकार या मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. या 4 चेंडूमध्ये तब्बल 13 धावा जमवल्यात आणि धावफलकावरती धावा आपण पाहू शकता 45, आणि विजयासाठी आता मात्र 14 चेंडू आणि 25 धावांची गरज. असं कुठेतरी वाटलं होतं की 70 धावांचा पाठलाग करताना वाशिवली संघाची दमछाक होणार, मात्र तसं काही अजूनही घडलं नाहीये. या पहिल्या 3 षटकांमध्ये नक्कीच वर्चस्व राखलंय वाशिवली संघाच्या फलंदाजांनी. त्यामध्ये महत्त्वाचा वाटा असेल प्रथमेश आणि पंकजचा, आणि त्यानंतर लगेचच पंकज बाद झाल्यानंतर अक्षयने सुद्धा आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन वैयक्तिक 2 चेंडूमध्ये 6 धावांवरती खेळतोय. 29 धावांवरती नॉनस्ट्राईक एंडचा फलंदाज प्रथमेश पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी. 14 चेंडू 25 धावांची गरज असेल ती वाशिवली संघाला. आता मात्र सापार्डे संघाच्या कर्णधाराला विचार करण्यास भाग पाडलाय. मी तर म्हणेल चांगली फटकेबाजी होतीये. रडारमध्ये चेंडू आले तर नक्की सीमारेषेबाहेर धाडले जात आहेत. खूप वेगवान चेंडू. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू हाताळलाय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. खूप वेगवान चेंडू पाहायला मिळाला सचिनच्या मार्फत. सुटकेचा निश्वास मी तर म्हणेल, आणि शेवटचा चेंडू असेल या षटकातील. तीन षटकांचा खेळ या ठिकाणी संपला गेलाय. धावफलकाची धावा आपण पाहू शकाल तब्बल 15च्या सरासरीने कुठल्या गेल्यात. 45 धावा धावफलकावरती लागल्यात. विजयासाठी येणारे 12 चेंडू आणि 25 धावांची गरज असेल तर मैदानामध्ये ड्रिंक आमच्या मंचावरती या ठिकाणी आपण पाहू शकाल आमदार चषक एरंजाड यांचे आयोजक रविदादा मेयर हे सुद्धा उपस्थित झालेत. तर या स्पर्धेच्या ठिकाणी त्यांचं हार्दिक स्वागत आहे. पहिल्या 3 षटकामध्ये वाशिवली संघाने वर्चस्व राखले. मी तर म्हणेल धावसंख्येचा पाठलाग करताना 3 षटकामध्ये तब्बल 45 धावा, आणि आता मात्र येणारे 12 चेंडू आणि 25 धावांची गरज असेल. नेल्सन मडवी गोलंदाजी मार्कवर येतोय. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटवर काही येत नाहीये तरी सुद्धा चांगला फटका. एक धाव पूर्ण अतिशय वेगाने केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करताना आणि या ठिकाणी प्रथमेश शिंदे बाद होतोय. प्रथमेश गायकर या ठिकाणी बाद होतोय. 1 शॉट म्हणजे एकही धाव या ठिकाणी मिळणार नाहीये.
आता मात्र प्रथमेश बाद झाल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी सौरभ येतोय. खूप दुर्दैवीरित्या या ठिकाणी धावबाद झाला मी तर म्हणेल. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी विकीकडून पाहायला मिळालं. धावबाद डायरेक्ट हिट झालाय. मिडॉनवरून जो चेंडू फेकला गेला तो यष्ट्यांवरती आदळला. त्यानंतर पंचांनी नक्कीच या ठिकाणी बाद घोषित केले ते प्रथमेशला. आता मात्र संपूर्ण जबाबदारी सौरभ आणि अक्षय या दोन फलंदाजांवरती असेल. 11 चेंडू 25 धावांची गरज उर्वरित या सामन्यामध्ये पाहायला मिळेल ती वाशिवली संघाला. चला फलंदाज लवकर यायचे आपण बाहेर. खूप विलंब या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय. जगदीश सर काय सांगाल या सामन्यामध्ये, कारण की वाशिवली संघ आणि सापर्डे संघ हे प्रथमच एकमेकांसमोर या सामन्यामध्ये पाहायला मिळत आहेत. नाही, मी सांगेन दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे ताकदीवान संघ, त्यामुळे ते विजयाचा मार्ग कधी कोणाचा मोकळा होईल हे सांगणं फार कठीण जाईल. तर यावेळेस चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. पंचांकडे स्ट्रॉंग अपील केलं होतं, मात्र ज्या पद्धतीने प्रथमेश खेळत होता त्यांच्या बाजूने सामना होता, मात्र प्रथमेशने घाई केली आणि आता मात्र थोडासा सामना त्यांच्यासाठी जड होईल का? नक्कीच पहिल्या 3 गोलंदाजाची धुलाई झाल्यानंतर स्वतः कर्णधार या ठिकाणी सापर्डे संघाचा नेल्सन मडवी गोलंदाजी मार्कवर येतोय आणि पहिल्या 2 चेंडूवरती चांगले चेंडू हाताळले मी तर म्हणेल. पहिल्या चेंडूवरती धावबाद झाला तो प्रथमेश हा फलंदाज आणि त्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव येतोय. 10 चेंडू आणि 25 धावांचं समीकरण या ठिकाणी पाहायला मिळतंय मैदानामध्ये. पुढील चेंडू असेल गोलंदाज नेल्सन मडवी. शॉर्ट पिच चेंडू परंतु वेगवान चेंडू या ठिकाणी हाताळलं जात आहे आणि नक्कीच या ठिकाणी सौरभ या फलंदाजाला धावबाद केलं जात आहे. आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती अक्षय येतोय, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आपणास पाहायला मिळाला आहे. तोच अक्षय आता मात्र स्ट्राईक एंडवरती असेल. या षटकामध्ये पुन्हा एकदा कमबॅक झाला मी तर म्हणेल सापर्डे टीमचा. असं कुठेतरी वाटले होते की पहिल्या 3 षटकामध्ये 45 धावा झाल्यात. खूप सहज आणि सोपा विजय या ठिकाणी प्राप्त करणार का, मात्र तसं काही घडत नाहीये. कारण की अनुभवाची शिदोरी पाठीला घेऊन ही गोलंदाजी नेल्सन मडवीकडून केली जाते. या 3 चेंडूमध्ये कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाहीये आणि 2 धावबाद स्वरूपात गडी सुद्धा बाद झालेत. खूप चांगली गोलंदाजी नेल्सन मडवी. आता मात्र स्वतःकडे स्ट्राईक घेतली अक्षयने. खूप चांगली फटकेबाजी करावी लागेल त्याला. चांगला फटका. स्ट्राईक घेतल्यानंतर का मी विश्वास स्वतःवरती दाखवलाय त्याचं या ठिकाणी प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय. ते अक्षयच्या बॅटमधून हा कव्हर रिजन मध्ये येतोय चौकार. आता मात्र समीकरण बदललं जाते. येणारे 8 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. 8 चेंडू 21 धावा. अक्षयने स्वतःकडे स्ट्राईक घेऊन एक चौकार लगावलाय. वाशिवली संघाचा विजयाचा नक्कीच मार्ग सुकर करेल मी तर म्हणेल अक्षय हा फलंदाज. मात्र त्याला या उर्वरित चेंडूंमध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल. 8 चेंडू 21 धावा. या षटकातील 5वा चेंडू असेल गोलंदाज नेल्सनचा. शॉर्ट पिच चेंडू पाहायला मिळतोय, मात्र चेंडू उचली घेत नाहीये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. फलंदाजाचं फुटवर्क पाहायला मिळत नाहीये. खडेकडे आपल्या बाहूची ताकद काढून नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्यांच्या मार्फत झाले आतापर्यंत. शेवटचा चेंडू 21 धावांची गरज आहे. 7 चेंडू 21 धावा. या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर नक्कीच सामना एक चांगला रोमहर्षक पाहायला मिळेल. सफल होऊन खेळला जातो या ठिकाणी प्रयत्न आणि चांगला फटका. मी अगोदरच म्हटलं होतं की फलंदाजाकडून फुटवर्क पाहायला मिळत नाही, मात्र लगेचच सफल होऊन या ठिकाणी प्रयत्न केला जातोय तो अक्षयच्या मार्फत आणि चेंडू जातोय तो डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. हा दणदणीत असा षटकार येतोय. आता मात्र येणारे 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. तुम्हाला 15 धावा या कराव्याच लागतील, कारण की या स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग. चांगली फलंदाजी. अक्षयने स्वतःकडे स्ट्राईक घेऊन तब्बल 3 चेंडूमध्ये 10 धावा जमवल्या.
सहा चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. जोपर्यंत अक्षय मैदानामध्ये आहे तोपर्यंत नक्कीच वाशिवली संघ या सामन्यामध्ये आपलं वर्चस्व राखू शकेल. मात्र गोलंदाज सचिन पाटील एक अनुभवी गोलंदाज असेल तो सापार्डे संघाकडून. चला सापार्डे संघ विलंब नकोय. अजूनही उर्वरित 3 सामने आपणास खेळवायचे आहेत. आज एक एक्झिबिशन मॅच या मैदानामध्ये खेळवण्यात आली. ते मॅचचे विनर मोरिया सीसी दापिवली संघ त्या सामन्यामध्ये विजयी झाले आणि पुढील येणाऱ्या स्पर्धेसाठी ते टॉप 4 मध्ये गेलेत. म्हणजे त्यांची लढत सोमवारी पाहायला मिळेल. सहा चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडवरती असेल फलंदाज जीवन आणि नॉन स्ट्राईक एंडला अक्षय. पहिला चेंडू सुरेख फटका कव्हर रिझन मध्ये खेळून काढतो. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न खूप वेगाने या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत त्या अक्षय आणि जीवन मार्फत. अशाच प्रकारे चांगली फलंदाजी करावी लागेल. आता मात्र 5 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. पाच चेंडू आणि 13 धावांची गरज पाहायला मिळते. शॉर्ट पिच चेंडू. चांगला फटका. चेंडू येतोय लॉंग ऑन सीमा रेषा बाहेर. हा दणदणीत षटकार येतोय जीवनच्या बॅट मधून आणि नक्कीच या सामन्यामध्ये आम्ही अजूनही आहोत असं याचा इशारा या ठिकाणी दिला जातोय. 4 चेंडू आणि मात्र या ठिकाणी 4 चेंडू आणि 7 धावांची गरज. एखादा मोठा फटका गरजेचा असेल. पुन्हा एकदा सुरेख फटका. चेंडू येतो लॉंग ऑन रिझन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं त्या ठिकाणी. फक्त एक धाव मिळते आणि आता मात्र अक्षय येतो स्ट्राईक एंडवरती ज्याच्या बॅट मधून आपण 4थ्या षटकामध्ये एक षटकार बघितलंय आणि त्याच 6 धावांची गरज या ठिकाणी असेल. 3 चेंडू मध्ये 1 षटकार मारायचा जगदीश सर. अक्षयच्या बाहूमध्ये खूप ताकद आहे. चांगली फटकेबाजी तो करू शकतो. मात्र तितकाच चांगला गोलंदाज त्याच्या समोर आहे सचिन पाटील. सचिन पाटीलला आपला अनुभव या ठिकाणी समोर दाखवावा लागेल. खूप वेगवान चेंडू. अजूनही 2 चेंडू 6 धावांची गरज. मोठ्या फटक्याची गरज जगदीश सर. आपण पाहिला मागच्या या 2 दिवसापूर्वी मांडा संघाला एका चेंडूमध्ये 6 धावांची गरज होती मिर्झा बदलापूरच्या समोर आणि त्याच हेमंतने षटकार लगावला होता आणि तेच मांडा संघ आपण उद्याच्या दिवसामध्ये टॉप 5 मध्ये पाहायला मिळणार आहे. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू खूप उंच गेला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. चुकी करतोय आणि आता मात्र 1 चेंडू 5 धावांची गरज आहे. सामना कधी सापार्डे संघाच्या बाजूने झुकला जातोय तर कधी वाशिवली संघाचे. मात्र या 29 चेंडू मध्ये काय घडलं याला महत्व नाहीये. सामना येऊन ठेपलाय तो शेवटच्या चेंडूवरती. या चेंडूवरती जर षटकार आला तर विजयी होणार वाशिवली संघ. 1 चेंडू 5 धावांची गरज आहे. षटकार तुम्हाला मारावाच लागेल. जरी चौकार आला तरी सापार्डे संघच या स्पर्धेमध्ये विजयी होऊन पुढच्या फेरीत दाखल होईल. कारण की या स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग असल्या कारणाने 5 धावा. गोलंदाजीची जर चुकी झाली स्वेर चेंडू आला तर नक्कीच होऊ शकतात. या चेंडूवरती जर षटकार आला तर भालगावचे प्रमोद सोरकाते यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलंय.
एक चेंडू 5 धावांची गरज. जीवन हा फलंदाज ज्याच्या बॅटमधून आपण 3 चेंडूमध्ये 9 धावा पाहिल्यात. मात्र त्या 9 धावाला महत्व नाहीये. एका चेंडूमध्ये षटकार तुम्हाला मारावाच लागणार आहे. आणि या ठिकाणी खूप रोमांचक विजयामध्ये सापार्डे संघ दाखल होतोय तो दुसऱ्या फेरीमध्ये. हार्ड लक टीम वाशिवली. खूप दूरवरचा प्रवास तुमचा या ठिकाणी राहिला. मात्र अंतिम षटकामध्ये तुमच्याकडून ज्या चुका झाल्या त्याच कारणास्तव तुम्ही या स्पर्धेमधून नक्कीच माघारी परतत आहोत. खूप चांगला खेळ शेवटपर्यंत केला टीम सापार्डेने. नक्कीच त्यांच्या पदरी यश या ठिकाणी लाभलं जात आहे आणि पुढच्या फेरीमध्ये दाखल होतोय तो टीम सापार्डे.